बरं वाटते जी तुम्हाला? आता जरा बरं वाटतंय. बाईसे एक विचारायचं होतं जी. अगं मग इतका विचार काय करतेस? बोल. आपल्या घरात काही काम असेल तर सांगा जी मला, किंवा बाहेर कुठं दुसरीकडे असेल तरी सुद्धा चालेल. अगं इथे काम करतेस, घरचं काम करतेस, आता रमा इथे कामाला यायला लागलीये, सिमरन पण यायला लागलीये, अजून काम करायचंय तुला? नाही, बरोबर आहे जे तुमचं, पण जरा पैसे साठवायचे होते. सरला काही टेन्शन आहे का, की काही अडचण आहे? आता पोरीचं लग्न करण्याचं म्हणल्यानंतर टेन्शन तर असणारच ना जे. म्हणजे कोणाबद्दल बोलतेस तू? अहो रमाबद्दल. रमाला ना समोरनं चांगलं स्थळ चालून आलंय. पोरगा पण एकदम चांगला आहे, रमाला एकदम साजेस आहे. आणि आता आपल्याकडे पैसा नाही, त्यामुळे लग्न मोडला असं नको ना जे व्हायला. आणि लग्न म्हटल्यानंतर खूप खर्च असतातच ना. रमाचं लवकरात लवकर लग्न करायचं जे आम्हाला. तिला ना सुखाने समाधानाने संसार करताना बघायचा आहे. त्या पोरीने एवढं केलं ना आमच्या घरासाठी, तिच्या लग्नात तिला काहीच कमी पडू द्यायचं नाही. एकदम धूमधाम मध्ये तिचं लग्न करायचं जे आम्हाला. हो नाही म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण तू बोललीस का रमाशी ह्या विषयावर? नाही म्हणजे ती तयार आहे का ह्या लग्नाला? रमा माझ्या शब्दाबाहेर नाही आहे जी. म्हणजे आतापर्यंत तिला मी एखादं काम सांगितलं आणि तिने ते केलं नाही असं कधी झालेलंच नाहीये. मी जे काही करेन ते तिच्या भल्यासाठी करीन याची खात्री आहे जी तिला. अच्छा, रमायांचं लग्न ठरलंय. घरच्यांनी सांगितलेल्या मुलाशीच लग्न करायला त्या तयार झाल्या असणार, म्हणून मला टाळतायत त्या. पण रमायांनी हे मला का नाही सांगितलं? त्या माझ्याशी असं का वागतायत? त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडते, पण त्यांना मला सांगायची अजिबात गरज नाही वाटली. आता अजिबात ऐकून घेणार नाही. दरवेळेचं झालंय, येता जाता सतत कटकट कटकट, सतत भांडणं करत असतील, सतत धमक्या देत असतील. अगं हो सुमे, जरा शांत हो. एवढी काय लगेच चिडचिड करते? आणि मोठे सांगतात ते ऐकावं जरा, कारण ते आपल्या भल्यासाठीच सांगत असतात. ए रमे, तू नको मला शिकव बर का. काय भलं केलं ग त्यांनी? हा नाही, सांग ना तू काय भलं केलं त्यांनी आतापर्यंत? अगं मग काय वाईटाचं सांगतायत वय? आणि मला सांग सुमे, आपल्या पोरीचं वाईट व्हावं असं कुठल्या आईला वाटत असणार आहे ग? आणि आपलं वाईट करून त्यांना तरी काय मिळणार आहे? उलट आपण सुखी राहावं, आपला संसार सुखाचा व्हावा याचसाठी धडपडत असतात ते. रमे, तुला कधी आईचा राग येत नाही का ग? अजिबात नाही तर. कारण मला ठाऊक आहे, मामी माझ्यासाठी जे काय करते ना ते माझ्या चांगल्यासाठीच असते. आणि किती बी काय बी झालं ना तरी मामीचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा आहे. छोटे मला तुम्ही काही हवंय का? सुमी, हा माझा नाश्ता घेऊन या. हा. मंजू, छोटे मालक काय म्हणाले ऐकलं ना तू आता? त्यांनी मला नाश्ता घेऊन बोलवलंय, कळलं ना? त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन जा. सुमे, अगं रोज रमाच नेते ना, तिलाच नेऊ दे. अगं पण ते माझ्याकडे बघून बोलले. अगं तू बघितलं नाही का ते किती घाई गडबडीत होते? हा, चुकून सांगितलं त्यांनी तुला. रमाच घेऊन जाईल. रमा, तू घेऊन जा. अगं पण मंजू, त्यांनी तर. अगं तूच घेऊन जा. छोटे मालक उशीर झाला तर चिडतील. हा, जा घेऊन जा. दे. गुड मॉर्निंग. काय रे, मी गुड मॉर्निंग म्हणल्यावर तू गुड मॉर्निंग म्हणावंस अशी अजिबात अपेक्षा नाहीये माझी, पण तू निदान स्माइल तरी देऊ शकतोस. काय रे, काय झालंय? मी तुझ्याशी काहीतरी बोलतेय.
अच्छा, म्हणजे तू मनातल्या मनात गुड मॉर्निंग म्हणणार आहेस आणि मनातल्या मनात स्माइल करणार आहेस का? हो मौनी बाबा, बोला काहीतरी. इतक्या वेळ मी एकटीच बडबड करते आणि तू काहीच बोलत नाहीस, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. सांग मला काय झालंय? एवढा काय ऍटिट्यूड खातोय? सांग ना. अरे वा, कांदे पोहे. हे काय? अहो पोहे तुम्हाला आवडतात ना? आवडतात म्हणून सारखे तेच खायला घालणार आहात का? नेहमी पोहे का बनवताय तुम्ही? पोहे स्वस्त झालेत का? तुम्हाला पोह्यांशिवाय दुसरं काहीच बनवता येत नाही? साधी गोष्ट कळत नाही, समोरच्या माणसाला सारखं तेच तेच खाऊन कंटाळा येत असेल म्हणून कधीतरी काहीतरी वेगळं बनवत चला, म्हणजे आम्हाला पण खायला बरं वाटेल. अरे एवढं काय झालं लगेच चिडायला? तुला नको असेल तर नको खाऊस. त्या शांतपणे सांग ना, ती बनवून देईल तुला काहीतरी दुसरं. अहो मग तुम्हाला हवं असेल ते बनवून आणते ना. आता तुम्ही मला, मी बाहेरच खाईन. काय झालंय याला? रमा तुला माहितीये का काय झालंय? हा असा का वागला? नाही ताई साहेब, मला बी काही कळण्याचं झालं. काय माहित घ्या, काय माहित. काय झालं ग? 10 मिनिट झाले गाजर किसायचा प्रयत्न करते, पण किस काही पडतच नाहीये. उलटी धरली ती किसनी. मग आधी सांगायचं ना तू. ए अरे रमे, हा लक्ष नाही का ग तुझं? अगं भांडी येते काय फुटबॉल आहे का? लक्ष कुठे असतं ग तुझं? केवढं दचकायला झालं मला आणि माझ्या बाळाला. हो ना रे डुग्गू, घाबरू नको बाळा तू. हा झोप झोप तू, झोप बाळ. रमा काय झालं? हा नाही, काही नाही. रमे, ए रमे, हा? त्या कांद्याचं गाव जेवण घालायचंय. कांदे का चिरतेय तू? मंजूने कांदे चिरून ठेवले ना? अगं नाही, माझ्या लक्षातच नाही आलं. नाही तेच म्हणते मी, तुझं लक्ष नसतं बरं का हल्ली कामात. काम नसेल ना करायचं ते अशी भांडी उधळत पण नको जात जाऊ फुटबॉल सारखी. काय भावात पडला असतं का मला आणि माझ्या बाळाला? रमा असं का करतायत? त्यांचा फोन लागत नाहीये, मेसेज केला तर रिप्लाय देत नाहीयेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या लग्नासाठी कशा काय तयार झाल्या? लग्नाची बोलणी चालू आहे, त्यांनी मला एका शब्दानेही नाही सांगितलं. का असं वागले त्या? हॅलो, कोण बोलताय आणि काय काम आहे? हॅलो, मी प्रताप बोलतोय. कोण प्रताप? आणि तुला पूर्ण नाव नाही का रे? प्रताप म्हणजे छोटे मालक. अगं बाई, छोटे मालक तुम्ही? नाही म्हणजे मी दरवेळेस तुम्हाला छोटे मालक म्हणते ना, त्यामुळे प्रताप हे नाव तुमचं माझ्या लक्षातच नाही. काय काम काय होतं? बरं, मी काय म्हणतो ते ऐक. रमा कुठे आहेत? त्यांचा फोन लागत नाही. विसरून गेल्यात का त्या फोन? अहो रमा, आणि फोन विसरायला असं वाटतं तुम्हाला? टाळून बसलेली असते त्या फोनला, असेल तिच्याचकडं. मी कधीपासून फोन करतोय, त्यांचा फोन लागत नाही. असं झालंय का? अहो तुम्ही ते तिला सर्पक अधिकारी का काय केलं ना, तेव्हापासून तिचं हे असंच चाललंय. ते मोबाईल कडे लक्षच देत नाही.
तो वाजून वाजून बंद पडतो पण ती मोबाईल बघतच नाही हो. मोबाईल बघायचाच नाही तर ठेवायचा कशाला जवळ? नाही आता बघा म्हणजे एवढे महागडे फोन कशाला वापरायचे हो मग? नाही फोनच उचलायचे नसतील कोणाचे तर मग ते ट्रिंग ट्रिंग वाजून बंद पडतात ना. बरं मी काय म्हणतोय, त्यांना काही झालंय का? म्हणजे फोन त्यांच्या जवळ नसतो. छोटे मालक, तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का? नाही म्हणजे रमा आता मोबाईल पण वापरत नाही, त्या फोनकडे लक्ष बी नसतं हो तिचं. मला तर वाटतं तिचं काहीतरी प्रकरण चालू आहे बर का. आता बघाच तुम्ही, येत्या 1-2 आठवड्यात लग्न करते की नाही रमा. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? बोलतच नाहीयेत छोटे मालक माझ्याशी. मला तर काही कळतच नाहीये, माझं काही चुकलंय का? मंजू अगं ते चिडले तर नसतील ना? अगं रमी, तू आधी शांत हो बरं. तू जसं समजतेस ना तसं काय बी नसन. नको काळजी करू. कदाचित असं असेल, शेतीची कामं, पंचायतीची कामं, नवीन पक्षाची कामं, समध्या कामाच्या गडबडीत असतील ग ते. आणि गडबडीमध्ये जरा चिडचिड व्हायला होतेच ना. आणि जरी तुला ते रागाच्या भरात काही बोलले ना तरी तू मनाला नको लागून घेऊस. तुझं बरोबर आहे ग मंजू, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. म्हणजे मंजू अगं, छोटे मला कधीच असं वागत नाही. किती बी कामात असले, किती बी गडबडीत असले ना तर बी येळात येळ काढून माझ्याशी बोलते. आणि आज तर बोलले बी नाहीयेत. अगं त्यांना तुझ्याशी काहीतरी खास बोलायचं असन, पर बोलायला येळ कमी पडत असन म्हणून बोलले नसतील बघ. नाही मंजू, माझ्या मनाला काहीतरी वेगळंच वाटतंय बघ. आज काही बी झालं तरी छोट्या मालकांशी बोलायचंच आहे. ते जोवर माझ्याशी बोलत नाहीत ना तोवर माझ्या मनाला काही शांतता मिळणार नाही. अगं मग बोल की, इथं रडत काय बसलीस? आणि मला खात्री आहे छोटे मालक बी म्हणतील की तुझा काहीतरी गैरसमज झालाय. बरं चल, आता रडणं बंद कर आणि डोळे पुस. म्हणजे आज काही बी झालं ना तरी छोट्या मालकांना भेटायचंच आहे, त्यांच्याशी बोलायचंच आहे. ते कुठं बी असले ना तरी मी तिकडे जाईन. पर ते असं का वागतायत याचं कारण मला कळलंच पाहिजे. तू एक काम कर, पंचायतीच्या ऑफिसात जातेस का? छोटे मालक तिथंच असतील बघ, त्यांना भेट, त्यांच्याशी बोल. नको काळजी करू रमे, समजा नीट होईल. दादा, ते वडगावच्या नानांचा फोन आला होता. त्यांच्या द्राक्षाच्या मळ्यात तुमच्या देखरेखीखाली मांडव घालायचा नव्ह, तर त्यासाठी त्यांनी विचारलं की तुम्ही कधी येताय. मग कधीची वेळ देऊ त्यांना? दादा दादा काय? मी आजची सगळी कामं उद्यावर ढकलतो. तुम्ही घरला जाऊन आराम करा, लय दमलेले दिसताय. अरे नाही, तसं काही नाहीये. नाही नाही म्हणायचं नाही प्रतापराव, प्रत्येक कामाला तुम्ही हो म्हटलं पाहिजे. रावसाहेब तुम्ही इथे. प्रतापराव, मेळाव्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह पसरलेला आहे. जनमत आपल्या बाजूने आहे. हे जनमत जर टिकवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटावं लागेल, दौरे करावे लागतील. तुम्ही तयार आहात ना? हो मी तयार आहे. आपण तसा संकल्पच केलाय. नुसतं संकल्प करून उपयोग नाही, कृती केली पाहिजे. आता लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आलं लक्षात ना? तेव्हा तयारीला लागलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही आज इथे. अहो मुंबईला चाललोय, महत्वाची मीटिंग आपल्या पक्षाची. तुम्ही चला आमच्या बरोबर. आत्ता लगेच? मुंबईमध्ये महत्वाची मीटिंग लागली आपल्या पक्षाची आणि बरेच विषय चर्चेला घेणार आहेत. त्यामुळे तुम्ही तिकडे असणं फार गरजेचं आहे. शेवटी पक्षाची धुरानंतर तुम्हाला सांभाळायची आहे.
चला निघायचं ना? बरं, ठीक आहे, तुम्ही वा पुढे, मी आलोच. बरं दामू, आता आम्ही दोघंही नाही आहोत, तर लक्ष ठेवा. जी रावसाहेब. या. छोट्या मालकांसाठी छोट्या मालकांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, म्हणून त्यांच्या आवडीचा शिरा केलाय, तोच घेऊन चालली. अरे वा, छोटे मालक रागवले तर नाहीये, पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर ते रागवले असतील ना तर शिरा बघून त्यांचा राग पळून जाईल. मंजू, तू म्हणतेस ना तसंच हो बघ. तसंच होईल. अगं माणूस रागवला ना आणि त्याला जर खाऊ घातलं राग शांत होतो, आणि त्यात तुझ्या हातचं म्हणजे विषयच वेगळा. रमे, आज छोट्या मालकांची जरा पंचायतच आहे बघ. शिरा गोड की शिरा बनवणारी गोड? काय शिरा केलाय का? अगं बाहेरपर्यंत खमंग वास येतोय ग, मला पण दे ना डिश मध्ये. शिरा आणि आत्ता? अगं बनवला नाहीये, बनवणार हा, त्याचीच चर्चा करत होतो. असं का? बर बर, अजून काही काम आहे का ग? हाय की. आहेच का? ठीक आहे ना, सांग मग, पटापटा करून घेऊ. अगं छोट्या मालकांचा डबा द्यायचा आहे ना, जरा जातेस का? हा डबा? हा अगं घेऊन गेले असते ग मी, पण कसं आहे आता एवढ्या अशा अवस्थेत मला काय पायपीट जमणार आहे का? त्यापेक्षा मी काय म्हणते, हा रमा घेऊन जाशील का ग तू? हा एवढा डबा आहे ना, हा छोट्या मालकांना घेऊन जा. हा ठीक आहे, मी आज घेऊन जाते. हा, सावकाश जा. चला काम करू. तू कर, मी बघते कसं करतात ते. प्रतापराव, गावातल्या लोकांसाठी आपण अजून काहीतरी कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजेत. आमच्या मनात खूप आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. रमाने जसं महिला रोजगार योजना केंद्र सुरू केलं आणि त्याचा खूप फायदा झाला आपल्याला. संपूर्ण महिला शक्ती आपल्या पक्षाच्या बाजूने आली. छान झालं. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे गावातल्या तरुणांना एकत्र करा, नवीन नवीन आयडिया काढा आणि जनशक्ती एकत्र करा. कारण आपल्या प्रतापराव, लक्ष कुठे आहे तुमचं? कसला विचार करताय का? नाही प्रतापराव, तुम्हाला जरी पर्सनल प्रॉब्लेम असले तरी ते बाजूला ठेवा. सर्वप्रथम पक्ष, मग राजकारण आणि मग इतर गोष्टी. जर पर्सनल प्रॉब्लेम्स तुम्ही पक्षाच्या कामांमध्ये आणलेत तर धड कामं सुद्धा होणार नाहीत, धड राजकारण सुद्धा होणार नाही. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या समोर कामाचा किती मोठा डोंगर आहे. त्यामुळे पर्सनल प्रॉब्लेम्स बाजूला ठेवा. जमेल ना? हो. हे सगळं केलं तर तुमचाच फायदा आहे प्रतापराव. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली आवडती गोष्ट आपला वीक पॉइंट बनवू देऊ नका. दामू दादा. अरे रमा, ये की बस. अहो नाही नको, छोट्या मालकांसाठी डबा आणलाय. कुठे आहेत ते? अगं प्रताप दादा तर मुंबईला गेले. काय मुंबईला? होय, रावसाहेब आले होते. ते म्हणाले की मुंबईला कुठेतरी मोठी मीटिंग लागली, मग सोबत त्यांना घेऊन गेले. बरं मग केव्हा येणार आहेत परत? आता ते काय माहित नाही, म्हणजे तसं काय त्यांनी सांगितलं पण नाही.
बरे ठीक आहे. छोटे मालक हे असं का करतायत? कसे का वागतायत माझ्याशी? मुंबईला गेले पण मला काही सांगितलं बी नाही.